कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक यू। तू आदित्यसाठी जे काही केलेस त्यासाठी एका आईकडून थँक यू। देवी आई, हो तुम्ही कशापायी थँक्यू म्हणताय? या घरातल्या समध्या माणसांची काळजी घेणं हे माझं कर्तव्यच आहे। आदित्य सर तर माझ्यासाठी तुझ्यासारखी रक्तात कर्तव्य भिनलेली माणसं बघितली ना की मला माझे उमेदीचे दिवस आठवतात। छान काम केलंस, तुझ्यामुळेच आता आदित्य बरा आहे। मी येते। आईला आदित्य कसा आहे आता? बरा आहे आता। बाबा, मला आता बरं वाटतंय। गुड। पण श्रीकांत, आदित्य बरोबर हे वारंवार काय घडतंय? सतत काही ना काहीतरी संकट येतात त्याच्यावर। मी गुरुजींना बोलवलंय, ते येतच असतील। आपण बोलूया त्यांच्याशी। तू आवरून घे ना आता। आदित्य आराम कर जरा। दामिनी, आदित्यच्या खोलीतलं हे सगळं आवरून घे। सावित्री, आदित्यची रूम आवरून घे। तुमच्या घरामध्ये अशांतता आहे, तुमच्या मुलावर संकट येणार आहे, हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे। हो, पण त्यासाठी तुम्ही सांगितलेलं व्रतही केलं आणि आदित्यच्या लग्नाचं बघत होतो तेव्हा नवग्रहाची शांती सुद्धा केली आपण। हो, त्यामुळंच ते संकट त्याच्यापासून दूर राहत आहे। पण मला आदित्यच्या भाग्यामध्ये एक विलक्षण आणि वेगळीच गोष्ट नजरेत येत आहे। कुणाचं पुण्य कुणाच्या पाठी आणि कुणाचं कर्म कुणाच्या गाठी। गुरुजी माफ करा, पण काही लक्षात नाही आलं। तुम्ही आदित्यची काळजी अजिबात करू नका, कारण त्याच्या बायकोचं कर्म त्याचं संरक्षण करतंय, तिचं सुरक्षा कवच त्याच्या भोवती आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।